महाराष्ट्रात गुणवत्तेत अव्वल दर्जाची शाळा म्हणून ओळख प्राप्त असलेली जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे सालाबादप्रमाणे याही वर्षी या आपल्या आदर्श प्राथमिक शाळेचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांच्या शुभास्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। इयत्ता पहिली ते पाचवीच्या 300 ते 400 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याचा हा थोडक्यात आढावा। आकाशाच्या पाठीवर लागली कर टकरा उन्हाची तेवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार तेवढ्याच्या डोळ्याला पाण्याची धार नाही पाणी आभाळात नाही खोल जमिनीत नाही पाणी विहिरीत नाही नदी नाल्यात मायला मग पाणी गेलं तरी कुठं पाणी हरवलं कोणी ते चोरलं 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 अहो पण महाराज पाणी कुठं हरवलं कसं हरवलं आणि कोणी हरवलं या माणसाने तोडली जंगल झाडे बांधले मोठमोठाले वाडे पाडले निसर्गाचे तुकडे धरणी माय टाहो पुढे वरुण राजाची माया सरली आकाश कोपल वरुण राजाची माया सरली
आकाश कोपलं आणि पाणी हरवलं कोणी ते चोरलं पाणी हरवलं कोणी ते चोरलं शिंग्यावाणी बैराजाचं शेत पेटलं शिंग्यावाणी बैराजाचं शेत पेटलं पाणी हरवलं डॉक्टर बिल किती झालं 60 रुपये आणि हे लक्षात ठेवा जर कधी करंट लागला तर प्लास्टिकने किंवा लाकडाने वायरला फटका मारायचा हो डॉक्टर मी तुम्हाला काय सांगायला सांगितलं होतं तुम्ही तर वेगळीच गोष्ट सांगितली डॉक्टर माझं नाव आलं डॉक्टर मला कुठेतरी लपवा या आतमध्ये डॉक्टर आमची गंगी आली नाही इकडं आली हे काय इथं बसली आपल्याला वंशाला वाट पाहिजे अहो मुलगा मुलगी असं काही नसतं शहाणपणा लावून द्या तुमच्याकडे आमच्या पाऊस काळ पुरुष बुडव्याचा इथं सुकाळ हळदीचे बांधवासाठी सार भोगतोय राम रामुनी शेती करी मरतोय
जीवाचा लागलाय गळा दुसऱ्या हातात
पुढे जन्मभर बाळगीत वापरतो कला, पुढे जन्मभर बाळगीत वापरतो कला. टोपी घाला, टोपी घाला, टोपी घाला, कधी आला कधी आला. टोपी घाला, टोपी घाला, कधी आला कधी आला. साधू वेश घेऊन या नेतो रावण सीतेला, साधू वेश घेऊन या नेतो रावण सीतेला. टोपी घाला, टोपी घाला, कधी आला कधी आला.
या कार्यक्रमास वेळात वेळ काढून पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मान्य मुश्ताक शेख साहेब यांनी उपस्थिती दर्शवली आणि उपस्थितांना संबोधित केले। तसेच यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मतदान करावे या भूमिकेतून पोस्टर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली। विद्यार्थ्यांचे पालक, पिंपळगावचे ग्रामस्थ, विविध मंडळ संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत बॉडी यांनी आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि एकंदरीत दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना एक आनंदाची पर्वणी देणारा हा शालेय सांस्कृतिक कार्यक्रम ठरला।